हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती। तर मी एक आमच्या काकांच्या रानात आली आणि छोटंसंच एक रान आहे, पण त्यांनी तेवढ्या छोट्या रानामध्ये किती झाडे लावलेली आहेत। म्हणजे फळं आहेत, भाज्या आहेत आणि आयुर्वेदिक पण 2-4 वस्तू आहेत। तर कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। प्रत्येकाच्या रानात असं छोटंसं एखादं रान असावं आणि ऑर्गॅनिक शेती म्हणजे आपल्याला ज्या वस्तू खायला लागतात, फळं भाज्या किंवा कंदमुळे म्हणा किंवा आयुर्वेदिक जे असतात ना वस्तू, म्हणजे कोरफड, तुळस, हळद, अद्रक वगैरे, तर त्या अशा एकाच रानात सगळ्या वस्तू असाव्यात असं मला वाटतं। तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो कार्तिकी एकादशीच्या अगोदरचाच आहे, पण एडिट न केल्यामुळे तो राहून गेला अपलोड करायचा। तर आदल्या दिवशी आम्ही सकाळीच म्हणजे नाश्ता वगैरे करून गेलो होतो काकांच्या त्या रानामध्ये। तर एकादशी उद्या आहे, त्या निमित्ताने म्हटलं चला रताळे पण खायला होतील आणि आम्हाला अशीच भाजून पण खायची होती। मग म्हटलं चला आम्ही दोघी तिघी जणी गेलो आणि त्या निमित्ताने म्हटलं चला रताळीच्या सोबत इतर ज्या पण काही गोष्टी होत्या त्या पण आणायच्या होत्या। मग गेलो चालत म्हणजे आमच्या घरापासून थोडंसं लांब आहे, म्हणजे आमच्या राना शेजारीच आहे, पण मग गेलो आम्ही चालत। तर खूप दिवसांनी आम्ही रताळी म्हणजे हाताने काढली, कारण की मला आठवते ज्यावेळेस मी एकदा 3रीत किंवा 4थीत असेल त्यावेळेस आमच्या रानातली रताळी एकदा काढली होती। त्यावेळेस मी खूप छोटी होती आणि आता पण आमच्या रानात होती, पण ती उसात होती, त्यामुळे मग आमच्या बायका म्हटले की नाही का ते काकांच्या घरूनच घेऊन या तुम्ही। तर हे रान तर खूप छोटंसंच आहे, पण त्यामध्ये ना खूप काही होतं, म्हणजे नाही का म्हणतो आपण एक रानमेवा म्हणतो त्या प्रकारे। म्हणजेच कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोरफड, हळद, अद्रक पण त्यांनी थोडंसं लावलेलं आहे। त्याबरोबर रताळी, छोटी टोमॅटो, म्हणजे जे आपण जे विकत घेतो ती नाही, जी छोटी असते, म्हणजे लहानपणी आम्ही रानातून घेऊन असं खायचं ती छोटी टोमॅटो। आणि वेलींमध्ये सुद्धा ते चणमण किंवा वालाच्या शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा, इतर दोडक्याचं वगैरे झाडं, चिक्कू, आंबा, रामफळ, सीताफळ, पेरू, शेवग्याचं शेंगाचं झाड, म्हणजे इतक्या म्हणजे जेवढ्या आपल्याला भाज्या लागतात किंवा ज्या वस्तू असं आवर्जून त्यांनी अशा लावलेल्या आहेत। छोटंसं रान आहे आणि थोडंसं आता मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे थोडं त्यांचं खुरपण वगैरे राहिलेलं होतं, नाहीतर खूप छान असं टापटिपीत पण ठेवतात ते। तर मग आम्ही असं गेलो होतं रताळी काढण्यासाठी आणि मस्त अशी मी रताळी काढली। तर छान अनुभव होता हा एक माझ्यासाठी। आणि आम्ही गावाकडे सध्या असल्यामुळे माहेरी आहे आणि छान असंच चाललेलं असते, म्हणजे खाणं पिणं आणि इकडे तिकडे फिरणं, कारण की सर्रास कामाचा तर काही संबंधच येत नाही। पण मग म्हटलं चला, म्हणजे ज्यावेळेस बायका घरी कामात व्यस्त असतात त्यावेळेस मग नाही का काहीतरी त्यांना आणून द्यायचं म्हणलं की मग माझ्या बहिणी वगैरे आहेत, मग नाही का रानातून काय आणून द्यायचं असेल किंवा इतर वरची छोटी मोठी कामं आम्ही करतो। आणि रानात फिरायला कसं छान वाटतं, कारण की एकदा तिकडे गेलं की फिरणं होत नाही किंवा मग खूप आठवण येते। मग जोपर्यंत इकडे आहे तोपर्यंत इकडे तिकडे फिरायचं आणि मस्त असा आनंद घ्यायचा। तर असंच चाललेलं आहे सध्या आमचं। आता हे रानात असून सुद्धा म्हणजे शेतात सुद्धा त्यांनी फुलांची सुद्धा म्हणजे जास्वंद किंवा कोरफड, दुसरं पण फुलांची 1-2 झाडं होती, म्हणजे एवढ्या छोट्याशा रानामध्ये त्यांनी इतकं छान अशी झाडे लावली होती। मला पण खूप छान वाटलं। आमच्या पण रानात आहे, पण असं नाही एकाच ठिकाणी नाही, असं वेगवेगळ्या भागात आहे, त्याच्यामुळे मग असं कसं आहे तर सगळंच, पण हे एका जागा एवढं छान दिसतं ना, म्हणजे असं वाटतं की एवढ्या रानात म्हणजे आपल्याला ज्या पण गरजेच्या वस्तू आहेत त्या पटकन भेटतात, त्यामुळे मग खूप छान वाटलं। लिंबू सुद्धा आहे तिथं, म्हणजे लिंबूनीची झाडं किंवा आता सगळेच मला असं पपई, तर पपईच्या झाडाला तर एवढ्या पपया आलेल्या आहेत, खूप छान आहे। तर ही एकदम छोटीशी अशी जशी परसबाग असते ना तशीच आहे, म्हणजे त्या बागेमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू भेटतात, म्हणजे ज्या दररोज आपल्याला लागतात त्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, त्यामुळे एवढं भारी वाटतं। तर चला तुम्ही सुद्धा म्हणजे बघा, आता मी ज्या पण वस्तू सांगितल्या आहेत त्या तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त आणखीन दुसऱ्या पण काही वस्तू आहेत। आता काही गोष्टी विसरले पण असेल, पण तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच वस्तू दिसतीलच आणि आमचा जो हा व्हिडिओ आहे तो पण तुम्ही एन्जॉय करा। खूप छान होता आम्हाला पण हा अनुभव, म्हणजे असंच फिरत आम्ही पण असं गोळा करत होतो छोटे टोमॅटो, नाही का खूप दिवसांनी असे टोमॅटो खायला भेटले। म्हणजे एकदम ह्या लहानपणीच्याच आठवणी होत्या, कारण की बरेच दिवस झाले असं नाही का म्हणजे आपण असं रानात जाऊन किंवा वस्तू शोधणं किंवा चिंच म्हणा, सीताफळ म्हणा किंवा अशा काही ज्या गोष्टी असतात ना की ज्या आम्ही लहानपणी करायचो ते आता होत नाहीत। आणि मग ज्यावेळेस आता गेलो आणि एकदमच सगळ्या वस्तू घेऊन आलो, ते आम्हाला तसं भारी वाटत होतं, एक कौतुक वाटत होतं की किती वस्तू गोळा केल्या आम्ही। तर बराच वेळ थोडीशी मेहनत केल्यानंतर आम्हाला 1-2 किलो रताळी निघाली, म्हणजे मातीतून, कारण की कसं होतं एकतर त्याला खूप खोदावं लागतं आणि खोऱ्याने किंवा मग असं नाही का आम्हाला तेवढं काही मॅनेज होत नव्हतं, पण जेवढं होईल तेवढं तर आम्ही काढलेलीच आहेत। तो माझा एक भावाचा मुलगा तो मदत करत होता आणि त्यानंतर मग आम्ही असं सगळ्या वस्तू तोडल्या। त्यानंतर शेजारीच मग त्यांचा गाईचा गोठा होता, तिकडे गेलो, वहिनींनी मग परत आम्हाला चहा वगैरे केला, कारण रानातली छोटीशी वस्ती आहे त्यांची पण तिकडे।
मग तिथे गाई, त्यांची पिल्ले आणि अशी छोटीशी बदकं पण होती. तर थोडा वेळ तिकडे बसलो आणि नंतर मग आम्ही घरी गेलो. तर जे पण काय आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर चला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते पण मला कमेंट करून सांगा. लाईक करा.